नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे मराठीतला अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजे कारक अर्थ व उपपदार्थ। आता कारक अर्थ व उपपदार्थ या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेला असतात। ती कंबाईनची परीक्षा असो च्या सरळ सेवेची असो, परीक्षा कोणतीही असेल तर कंटेंट मात्र तोच, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कारक अर्थ व उपपदार्थ याच्यामध्ये काय व्हायला की आपण जेव्हा या घटकाचा अभ्यास करत असताना ओरली कुणी जेव्हा आपल्याला विचारतं तेव्हा आपण सांगतो प्रथमा विभक्तीचं कारक अर्थ कर्ता, द्वितीयचं कर्म, तृतीयचं करण, चतुर्थीचं संप्रदान, पंचमीचं अपादान, षष्ठीचं संबंध, सप्तमीचं अधिकरण, अधिकरणाचे 2 प्रकार, स्थलाधिकरण आणि कालाधिकरण, संबोधनचं नाही। पण याच्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे की जेव्हा आपल्याला कधी-कधी विभक्ती तृतीय असते पण कारक अर्थ करण नसतो, विभक्ती चतुर्थी असते पण कारक अर्थ संप्रदान नसतो, विभक्ती षष्ठी असते पण कारक अर्थ संबंध नसतं, विभक्ती पंचमी असतं पण कारक अर्थ अपादान नसतं। असं का? त्यासाठी हा कंटेंट किंवा हा टॉपिक आपण पूर्ण बघू आणि हा टॉपिक पूर्ण बघितल्यानंतर या व्हिडिओमध्ये तुमचा हा टॉपिक परिपूर्ण कव्हर होईल आणि पूर्ण कव्हर झाल्यानंतर या टॉपिकवर मी तुम्हाला परीक्षेला येतात प्रश्न कसे आणि आलेत कसे याच्यावर आपण चर्चा करू। अतिशय महत्त्वाचे पॉइंट, बरोबर आहे। म्हणून मराठी व्याकरण कारक अर्थ व उपपदार्थ 1 मार्क फिक्स, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये टॉपिक राईट सर्व टॉपिक तुमचा कव्हर आहे, राईट। आता बेटा पॉइंट सुरुवात करत असताना कारक अर्थ व उपपदार्थ, त्याला उपपद सुद्धा म्हणतात। बघा, आपण जेव्हा वाक्य घेतो, वाक्य किंवा विधान घेतो, वाक्य किंवा विधान घेतल्यानंतर त्या वाक्यातील शब्दांचा संबंध केव्हा केव्हा त्या वाक्यातील क्रियापदाशी असतो तर केव्हा केव्हा त्या वाक्यातील क्रियापदाशी न येता इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी येतो, राईट। आता तुम्ही कधी ऐकले असाल की वाक्यातील मुख्य घटक, जो मुख्य घटक असतो ना, वाक्यातील मुख्य घटक हा डॅश डॅश असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील मुख्य घटक हा क्रियापद असतो। काय असतो? क्रियापद। बिना क्रियापदाचं या पृथ्वीतलावर वाक्य नाही आणि क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। जगात असं वाक्य बनत नाही, बनला नाही, बनणार नाही, बरोबर आहे। म्हणून वाक्याचा मुख्य घटक काय असतो? क्रियापद। मग कधी कधी त्यांचं म्हणणं काय आहे की जेव्हा तुम्ही एखादं वाक्य किंवा विधान घेता, वाक्य किंवा विधान घेतल्यानंतर त्या वाक्यातील शब्दांचा संबंध केव्हा केव्हा त्या वाक्यातील क्रियापदाशी म्हणजे मुख्य घटकाशी असतो। क्रियापद हा तुमचा काय आहे बेटा? मुख्य घटक। काय आहे? मुख्य घटक। या मुख्य घटकाशी असतो। पण सर्वच शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशीच राहील याची गॅरंटी नाही। म्हणून त्या वाक्यातील इतर शब्दांचा संबंध तो इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी असतो। मग या दोघाला म्हणतात काय याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात। आता ह्यांनी काय म्हणलं, वाक्यात येणाऱ्या शब्दाचे, बरोबर आहे, क्रियापदाशी, कोणाशी? क्रियापदाशी, बरोबर आहे। किंवा मी पूर्ण लिहितो इथं, क्रियापदाशी, क्रियापदाशी किंवा, बरोबर आहे, क्रियापदाशी किंवा इतर, बरोबर आहे, शब्दाशी, इतर शब्दाशी, क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी संबंध असतात। आता तो संबंध असतो कसा? तो संबंध असतो कसा? जसं की विद्यार्थी मित्रांनो, मी एक वाक्य घेतलं इथं, साधं वाक्य घेतो बघा, शेजारच्या, शेजारच्या, बरोबर आहे, मधुने, शेजारच्या मधुने रस्त्यात, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला, कुत्र्याला, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, कुत्र्याला काठीने, काठीने मारले, काठीने मारले। हा एक वाक्य झाला, विधान झाला। या वाक्यामध्ये बऱ्यापैकी शब्द आले, जसे की शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले। मग आपण जर हा वाक्य घेतला आणि विद्यार्थी मित्रांनो जे जे मी विभक्ती प्रत्यय इथं लावलो ते काढून टाकलो तर तुमचं वाक्य तयार होत नाही। जसं की इथं शेजारच्या, राईट, मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले। मग हाच मूळ वाक्य जर आपण असं घेतला, शेजारी मधु
मधु रस्ता कुत्रा काठी मार, तर तो वाक्य बनत नाही. मग वाक्य बनवण्यासाठी, वाक्य तयार करण्यासाठी त्याच्यात जे शब्द येतात त्या शब्दाला एखादा विभक्ती प्रत्यय जोडावा लागतो आणि विभक्ती प्रत्यय जोडत असताना त्या मागील शब्दामध्ये काहीतरी बदल होतो आणि जो बदल होतो विद्यार्थी मित्रांनो त्यालाच म्हणतात सामान्य रूप. मग आपण लिहिलं इथं शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, मग शेजारीचं शेजारच्या झालं, बरोबर आहे, राईट. मधुने कुत्र्याचं कुत्र्या झालं, बरोबर आहे. शब्दात बदल व्हायला, तो बदल म्हणजे सामान्य रूप. मग पुढे काय म्हणतं, वरील शब्दांचा संबंध मारलीय क्रियापदाशी आहे, तर शेजारचा या शब्दाचा संबंध क्रियापदाशी न येता मधुने या शब्दाशी आहे. म्हणजे काही शब्द असे आहे की त्या वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशी आहे आणि काही शब्द असे आहे की ते इतर शब्दाशी आहे. मग त्याला म्हणायचं काय, बरोबर आहे. मग त्याला म्हणायचं काय, एक प्रश्न इथं हमखास येतो, एक प्रश्न हमखास येतो. भविष्यात तुम्हाला मी प्रश्न दाखवेल. प्रश्न काय येतो, वाक्यातील शब्दांचा संबंध जेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाशी म्हणजे मुख्य घटकाशी असते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर लिहायचं कारक संबंध. या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर काय, कारकार्थ. मग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा वाक्यातील शब्दांचे संबंध, बरोबर आहे, क्रियापदाशी, कोणाशी, क्रियापदाशी, जेव्हा वाक्यातील संबंध क्रियापदाशी म्हणजेच मुख्य घटकाशी, राईट, क्रियापदाशी म्हणजे मुख्य घटकाशी, हे दोन शब्द म्हणजे आपला एक मार्क आहे असतात तेव्हा त्यांना कारक संबंध असे म्हणतात. आणि या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला कारकार्थ असे म्हणतात. काय म्हणतात, कारकार्थ. मग बंधू आणि भगिनींनो, भावी अधिकाऱ्यांनो, इथं तुमचा एक मार्क फिक्स झाला. तो फिक्स मार्क कसा, त्यांना सरळ प्रश्न टाकते, वाक्यातील शब्दांचा संबंध जेव्हा वाक्यातील, बरोबर आहे, वाक्यातील क्रियापदाशी म्हणजे मुख्य घटकाशी असते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर काय, कारक संबंध. जर कारक संबंध ऑप्शन मध्ये नसेल तर उत्तर असेल कारकार्थ. पण बेटा, पण नेहमी नेहमी या शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशीच येईल याची गॅरंटी नाही, बरोबर आहे. मग केव्हा केव्हा त्याचा संबंध तो येतो कुणाशी, हा महत्वाचा आहे. म्हणून बेटा नेक्स्ट कंटेंट काय म्हणतं, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध क्रियापदाशी न येता, म्हणजे क्रियापदाशी येत नाही म्हणा, बरोबर आहे, क्रियापदाशी न येता, राईट, इतर शब्दाशी, बघा, इतर शब्दाशी, बरोबर आहे, म्हणजेच उपपदाशी असतो तेव्हा त्यांना उपपद संबंध, तेव्हा त्यांना उपपद संबंध असे म्हणतात. या उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला उपपदार्थ असे म्हणतात. काय म्हणतात भावांनो, उपपदार्थ असे म्हणतात. मग उद्या तुम्हाला प्रश्न पुन्हा येणार, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील मुख्य घटकाशी न येता इतर शब्दाशी म्हणजेच उपपदाशी येतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर उपपद संबंध. आणि या उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर काय, उपपदार्थ. म्हणून हे दोन कंटेंट म्हणजे 2 मार्क आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपण जेव्हा एकाएकानं बघतो बेटा विभक्ती नेहमी, तिसरा प्रश्न तुमचा आता येणारा, आणि जर MPSC मध्ये आपण ग्रुप बी ग्रुप सीचा पेपर देत असेल तर डायरेक्ट तिन्ही एकदाच येतात. ते येतात कसे पुढे आपण बघूया. मग त्यांनी काय म्हणतं, विभक्ती नेहमी कारकार्थावरून न ओळखता, काय म्हणलं, विभक्ती नेहमी कारकार्थावरून म्हणजे अर्थावरून न ओळखता, बरोबर आहे, प्रत्ययावरून, कशावरून, प्रत्ययावरून ओळखली जाते. कधी लक्षात ठेवायचं, उद्या तुम्हाला प्रश्न आला, विभक्ती ही खालीलपैकी डॅश डॅश वरून ओळखली जाते. ऑप्शन नंबर 1 प्रत्ययावरून, ऑप्शन नंबर 2 कारकार्थावरून, ऑप्शन नंबर 3 उपपदार्थावरून, ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. काही लोक वरील सर्व लिहितात पण वरील सर्व उत्तर लिहायचं नाही. विभक्ती नेहमी प्रत्ययावरूनच ओळखली जाते, दुसरा पर्यायी मार्ग त्याला नाही, बरोबर आहे.
त्याच्यानंतर बेटा मराठीत एकूण विभक्ती 8 असून किती आहे? 8 आहे. शब्दात लिहितो मराठीत एकूण विभक्ती 8 असून कारकार्थ मात्र 6च आहेत. किती आहे? 6च आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, जर कारकार्थ 6च असतील तर कोणत्या दोन विभक्तीला कारकार्थ नाही? षष्ठी विभक्तीला कारकार्थ नसतो. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ हा कारक संबंध असतो आणि विद्यार्थी मित्रांनो संबोधन विभक्तीला कारकार्थ नसतो. सगळ्यात मोठा पॉइंट आपण या लेक्चरमध्ये असा बघणार की काही विद्यार्थी परेशान आहेत. परेशान कसं आहे? समजा हा वाक्य असेल बेटा, रामाने रावणास मारले. मग आपण जेव्हा पुस्तक वाचतो त्या पुस्तकात लिहिलेलं असतं रामाने रावणास मारले. रामाने या तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय? आणि आपल्या डोक्यामध्ये सेट असतं काय की तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण होय. मग इथं विभक्ती आहे तृतीय, कारकार्थ काय? आपण करण लिहितो. याचा कारकार्थ करण नाही. का नाही? का कशामुळं नाही हेच आपल्याला या टॉपिकमध्ये पूर्ण बघायचं आहे. पूर्ण बरोबर आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठीत एकूण विभक्ती 8 असून कारकार्थ मात्र 6च आहेत. बरोबर आहे. आता बाळांनो मेन पॉइंटवर आपण आलो. आता कशावर आलो? मेन पॉइंटवर आलो. त्यांनी काय म्हणतं? प्रथमा विभक्ती. आता प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात हे सगळ्याला माहिती आहे. बरोबर आहे. प्रथमा विभक्तीला कोणताच प्रत्यय नसतो. मग पुढे काय? प्रथमा विभक्तीचा कारकार्थ हा कर्ता असतो. काय होय? कर्ता होय. उद्या ओरली कोणी तोंडी विचारलं, एसटीत जाताना, बसमध्ये जाताना, बस स्टँडवर बसताना, मेसवर जेवताना जर कोणी विचारलं प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय? उत्तर आहे कर्ता. मग कर्ता म्हणतात कशाला? म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण छोट्याशा शब्दात लिहून टाकू. तर कर्ता म्हणजेच काय? क्रियापदापासून. बघा क्रियापदापासून बरोबर आहे निघणारी क्रियापदापासून निघणारी क्रियापदापासून निघणारी क्रिया जो कुणी करतो त्यास काय म्हणतात बेटा? कर्ता असे म्हणतात. त्यास कर्ता असे म्हणतात. हा एक जनरल पॉइंट झाला, कर्ता असे म्हणतात. आता बेटा प्रत्येक पॉइंट कन्सेप्च्युअली व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. का आता खाली काय म्हणलं त्यांनी? क्रियापदापासून निघालेली क्रिया जो कोणी करतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. वर लिहून दिलो मी. काय म्हणतात? कर्ता असे म्हणतात. मी खाली पुन्हा इथं लिहिलं. आता प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. नीट आहे का? मी काय म्हणालो? प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. थोड्या वेळानंतर बेटा चतुर्थीचा विभक्तीचा कारकार्थ कर्ता होईल, पंचमी विभक्तीचा कारकार्थ कर्ता होईल, षष्ठी विभक्तीचा कारकार्थ कर्ता होईल. असं का? मग असं का? म्हणून ही कन्सेप्च्युअली डेटा कसा आहे बघूत आपण. म्हणून प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय? कर्ता. आता प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आणि प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. सध्या जनरल बघूत आपण की एकदम बेसिक संकल्पना कशी आहे. मग बेसिक संकल्पना संपल्यानंतर मग तुम्हाला ॲडव्हान्स पॉईंटकडे नेऊ आपण. बरोबर आहे. मग इथं काय म्हणतं? रामूचा शर्ट फाटला. शर्ट या शब्दाला अधोरेखित केलं. कोणाला केलं? शर्ट या शब्दाला अधोरेखित केलं. इथं दोन प्रकारचे प्रश्न येतात भावांनो. पहिला प्रश्न की रामूचा शर्ट फाटला अधोरेखित शब्दाचं कारकार्थ काय? शर्ट या शब्दाला त्यांनी अधोरेखित केलं. आता मला सांगा, जगातल्या कोणत्याही शब्दाचा कारकार्थ ओळखण्यासाठी सर्वप्रथम बेटा त्या शब्दाची विभक्ती ओळखावी. काय ओळखावी? विभक्ती ओळखावी. नंतर त्याचा कारकार्थ ओळखावा. आता त्यानं म्हणलं रामूचा शर्ट फाटला. शर्ट याची विभक्ती काय आहे? प्रथमा. आणि प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आपल्याला इथं दिलं काय आहे? कर्ता. म्हणून प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता. बरोबर आहे. आता एक गोष्ट डोक्यात फिट टाकून घ्या. जिथं जिथं विभक्ती प्रथमा असते तिथं तिथं कारकार्थ कर्ताच असतो. ही गोष्ट 100% चूक आहे. बाकी काय म्हणलो मी? जिथं जिथं विभक्ती प्रथमा असते तिथं तिथं कारकार्थ कर्ताच असतो. ही गोष्ट चूक आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं वाक्य बघा. काल शाळेला सुट्टी होती. काल शाळेला सुट्टी होती. बरोबर आहे की नाही? मग काल या शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ काय? आता काल या शब्दाची विभक्ती आहे बेटा प्रथमा, कारण तिथं कोणताच प्रत्यय लागला नाही.
काय आहे प्रथमा, प्रत्यय कोणता लागला नाही, मग त्याचं कारकार्थ काय, तर विद्यार्थी मित्रांनो विभक्ती आहे प्रथमा, प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आहे कर्ता, काल या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा, पण याचं कारकार्थ आहे बेटा काय, अधिकरण. काय आहे, अधिकरण. मग अधिकरणामध्ये कोणता, कालाधिकरण. मग विभक्ती तर प्रथमा आहे, कारकार्थ का अधिकरण हे कळण्यासाठी पूर्ण लेक्चर बघावं लागेल. काय म्हणलं मी, हे कळण्यासाठी पूर्ण लेक्चर बघावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल बेटा की विभक्ती तर प्रथमा आहे तरी कारकार्थ अधिकरण का, आणि अधिकरण तर सप्तमीचा होय, विभक्ती तर सप्तमी नाही तरी अधिकरण कारकार्थ करता का, यासाठी पूर्ण लेक्चर जेव्हा बघसाल बाळांनो तेव्हा तुम्हाला हा कळेल. आणि हा लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यातलं एक कारकार्थ नावाचा टॉपिक क्लिअरच होऊन जातो. क्लिअर म्हणजे क्लिअर, बरोबर आहे. आता बघा, मोगल साम्राज्यांचा अंत झाला, बरोबर आहे, आणि कंसात परीक्षकांनी लिहिले, काय लिहिले परीक्षकांनी, आता याला एक बाण दोन शिकार म्हणतात. काय म्हणतात, एक बाण दोन शिकार. मग एक बाण दोन शिकार म्हणजे काय, एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न. मग त्यानं म्हणते बेटा मोगल साम्राज्याचा अंत झाला, बरोबर आहे. मग तुम्हाला म्हणते त्यांनी मोगल साम्राज्याचा अंत झाला, या वाक्यातील कर्त्याचा, बघा कर्त्याचा कारकार्थ काय, कारकार्थ काय, कारकार्थ काय. विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय म्हणलं तुम्हाला, या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय. मग इथं तुम्हाला त्यांनी टेन्शन देऊन टाकलं ना, टेन्शन वाढवलं तुमचं. काय टेन्शन वाढवलं, तर भावा तुला कर्त्याचं कारकार्थ ओळखायचं आहे, म्हणजे तू पहिले हे ओळख या वाक्यात कर्ता काय आहे, तू पहिले हे ओळख या वाक्यात कर्ता काय आहे. मग मुघल साम्राज्यांचा अंत झाला, होणारा काय, अंत, हा झाला तुमचा कर्ता. हा कर्ता म्हणजे कारकार्थ नाही, त्यानं म्हणलं आपल्याला कर्त्याचा कारकार्थ काय, म्हणजे ज्याचं कारकार्थ ओळखायचा आहे तो शब्द पहिले आपण ओळखला, मग हा अंत म्हणजे क्रियापदापासून निघालेली क्रिया, करणारा कर्ता होय, बरोबर आहे. मग कर्ता याची विभक्ती काय बेटा, प्रथमा. मग याचं कारकार्थ काय, कर्ता. हा झाला आपला उत्तर. आता तुम्ही टेन्शन मध्ये आले ना, काय टेन्शन मध्ये आले, मास्तर इथं दोन दोन वेळेस करता काहून आलं, दोन दोन वेळेस करता काहून आलं, म्हणून नीट ऐक भावा, दोन दोन वेळेस करता याच्यासाठी आलं की विद्यार्थी मित्रांनो हा जो पहिला कर्ता आहे ना सर, हा पहिला कर्ता म्हणजे क्रियापदापासून निघालेली क्रिया करणारा आहे, आणि हा जो दुसरा कर्ता शब्द आहे ना, दुसरा कर्ता, तो दुसरा कर्ता म्हणजे त्या विभक्तीचा कारकार्थ होय. म्हणून त्यानं विचारलं काय, याच्यावर फोकस करा आणि उत्तर काढा. वाक्य काय म्हणतो, राम रावणास मारतो, मारणारा कोण, राम हा कर्ता, पण त्या क्रियापदाचा कर्ता होय. मग याची विभक्ती काय, प्रथमा. आता खाली आणि कर्ता, मग हा दुसरा कर्ता काय आला, या विभक्तीचा कारकार्थ होय. म्हणून बेटा तुम्हाला विचारायला कोणाचं सांगितलं, हा लई मोठा पॉइंट आहे. काय खाली म्हणलं काकाला बाळ झाले, आणि तुम्हाला म्हणलं कर्त्याचं कारकार्थ काय, मग तुम्ही पहिले कर्ता ओळखा. काकाला बाळ झाले, होणारे काय, बाळ कर्ता, बरोबर आहे. मग मला सांगा कर्त्याची विभक्ती काय, प्रथमा. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय, पुन्हा कर्ता, म्हणजे हा क्रियापदाचा कर्ता आणि हा विभक्तीचा कारकार्थ. आता तुम्ही म्हणसाल मास्तर असे वाक्य घ्या की तेव्हा तुम्ही सांगितलं ते काल त्याची विभक्ती होती प्रथमा आणि कारकार्थ तुम्ही म्हणले अधिकरण, असे वाक्य घ्या की, हे वाक्य तर आम्हाला येतात, बट एक 10 मिनिटं वेळ द्या, मी तसे सुद्धा वाक्य घेईल आणि तेच वाक्य मेन आहे, तेच वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर तुमचं इथं आहे बेटा विभक्ती द्वितीय. काय आहे, द्वितीय. आता द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय, सगळ्याला माहित आहे, द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सलाते सलानाते आहे, चतुर्थीचे प्रत्यय पण सलाते सलानाते आहे. नेक्स्ट लेक्चर मी घेईल बेटा द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतील फरक, एका सेकंदात तुम्हाला फरक क्लिअर करून देतो, आयुष्यात कधी अडचणच येणार नाही, कधीच नाही, बरोबर आहे. मग त्यानंतर यानं काय म्हणलं, द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे सलाते सलानाते आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे बेटा कर्म. काय आहे, कर्म. आता मुद्दा नंबर 2 लक्षात ठेवा. आता आपण एवढ्या मोठ्या पदाची परीक्षेची तयारी करायलो, बरोबर आहे, म्हणजे एक गोष्ट महत्त्वाची थोडंसं रिमाइंड करून घ्यायला, द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे कर्म, द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सलाते सलानाते, एक वचनात सलाते, अनेक वचनात सलानाते, हे लक्षात ठेवा. एक वचन हे सलाते आहे ना, हे एक वचनात सलाते आणि इथं अनेक वचनात सलानाते,
बरोबर. मग आता द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म होय. मग द्वितीय विभक्तीचं योगायोग असा आहे बेटा की सलाते सलानाते, बरोबर आहे की नाही, हे कर्मालाच लागते, जगात दुसऱ्या शब्दाला लागत नाही, लागू शकत नाही, लागणारच नाही. काय म्हणलं मी, सलाते सलानाते हे चार जे प्रत्यय सलाते सलानाते हे वाक्यात लागले तर कर्मालाच लागते, दुसऱ्याला लागत नाही. जगातल्या कोणत्या वाक्यामध्ये सलाते सलानाते कर्त्याला लागत नाही. सलाते सलानाते फक्त आणि फक्त कर्मालाच लागते. कोणाला लागते, कर्माला. मग कर्म सोडून कोणाला जर लागत असेल तर ती राहते चतुर्थी. काय राहते, चतुर्थी. हाच पॉइंट मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके, आता बघा, कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो किंवा सोसतो त्यास कर्म असे म्हणतात. बरोबर आहे, त्यास काय म्हणतात, कर्म. आता जेव्हा कर्ता क्रिया करतो आणि ती कर्ता क्रिया केल्यानंतर कोणीतरी ती क्रिया भोगतो किंवा सोसतो त्याला काय म्हणायचं, कर्म. जसं की विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, उदाहरणार्थामध्ये त्यांनी सांगितलं रामाने रावणास मारले. आता मारणारा कोण, राम हा कर्ता, मारण्याची क्रिया कोणावर, रावणावर, हा झाला कर्म. याची विभक्ती काय, द्वितीया. आणि आताच आपण म्हणलं द्वितीय विभक्तीच कारकार्थ काय, कर्म. बरोबर आहे, बघून घ्या, द्वितीय विभक्तीच कारकार्थ काय, कर्म. मग आता मला सांगा की रामाने रावणास मारले, बरोबर आहे. मग रामाने रावणास मारले, रावणास हा शब्द या वाक्याचा कर्म आहे. मग हा जो पहिला कर्म आला ना, या कर्त्यापासून निघालेली क्रिया भोगणारा किंवा सोसणारा जो आहे तो पहिला कर्म. त्याची विभक्ती काय, द्वितीया. मग द्वितीयेचा कारकार्थ काय, हा कर्म. म्हणजे हा दुसरा शब्द म्हणजे त्याचा कारकार्थ होय. म्हणून द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय असतो भावांनो, कर्म. मजा कुठून येईल माहित आहे, तृतीयापासून. तिथून आपल्याला धोका आहे. धोका आताच नाही, धोका आहे तृतीयापासून. मग तृतीयापासून जेव्हा कन्सेप्ट येतात तेव्हा मजा येते. बरोबर आहे. मग आता पोलिसांनी चोराला बदलले, बदलणारा कोण, पोलीस, कर्ता. बदलण्याची क्रिया कोणावर, पोलिसावर, हा चोरावर, हा कर्म. मग याची विभक्ती काय बेटा, सरळ सरळ द्वितीया. आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय, कर्म. म्हणून उत्तर कर्म. आपल्याला त्यांनी काय म्हणलं, कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो किंवा सोसतो त्याला कर्म म्हणतात. मग पोलिसापासून निघालेली क्रिया भोगाले कोण, चोर. पोलिसापासून निघालेली क्रिया सोसायले कोण, चोर. म्हणून चोर तुमचा कर्म आहे. हैबत बैलास बांधतो, बांधणारा कोण बेटा, हैबत करता. बांधण्याची क्रिया कोणावर, बैलावर, कर्म. याची विभक्ती काय, द्वितीया. आणि द्वितीय विभक्तीचं कारकार्थ काय, सरळ सरळ कर्म. विषय संपला. बरोबर आहे. म्हणून द्वितीय विभक्तीचं कारकार्थ कर्म होय. ओके, आता त्याच्यानंतर तृतीय विभक्ती. बंधू आणि माझ्या भगिनींनो, सर आणि मॅडम, तृतीय विभक्ती एकदम व्यवस्थित लक्ष द्या, कारण की हेच सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. कन्सेप्ट इथूनच सुरुवात होतं बेटा. कोणी म्हणतं तुम्हाला की तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण होय, ओरली किंवा असा प्रश्न आला, तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय, 100% उत्तर बरोबर आहे. 100%. याच्याबद्दल टेन्शनच घेऊ नका. मग परंतु हा जो नेशी निशी आहे हे तृतीय विभक्तीचं काय, नेशी निही इशी, राईट. हे तृतीय विभक्तीचं काय आहे, कारकार्थ आहे. आणि तृतीय विभक्तीचं कारक हे प्रत्यय आहेत, माफ करा, हे तृतीय विभक्तीचे हा एकवचनी प्रत्यय आणि हे अनेकवचनी प्रत्यय. बरोबर आहे. आणि तृतीय विभक्तीचं कारकार्थ आहे बेटा करण. एवढा डेंजर पॉइंट आहे हा, खूपच, करण. बरोबर आहे. आता तृतीय विभक्तीचं कारकार्थ करण आहे. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला हे कळावं लागतं बेटा की करण म्हणजे काय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, करण या शब्दाचा अर्थ एवढाच होतो बेटा, क्रियेचे काय, क्रियेचे साधन. करण म्हणजे काय, क्रियेचे साधन. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा विभक्ती तृतीया येते तेव्हा तेव्हा कारकार्थ करणच होईल याची गॅरंटी नाही. याची गॅरंटी नाही. विभक्ती कोणती राहू द्या, नीट आहे का, विभक्ती कोणतीही राहू द्या, जर दिलेला शब्द क्रियेचं साधन या अर्थाने येत असेल तर जगातल्या कोणत्याही शब्दाचा कारकार्थ हा करण असतो. रिलॅक्स, पुन्हा एकदा सांगतो एकदम शिस्तपणे. तृतीय विभक्तीचं कारकार्थ आहे करण. करण या शब्दाचा अर्थ होतो क्रियेचे साधन. जेव्हा जेव्हा तुम्हाला विभक्ती तृतीया दिसते तेव्हा तेव्हा कारकार्थ करणच लिहायचं, ही गोष्ट सोडून टाका. जेव्हा जेव्हा एखादा शब्द
क्रियेचं साधन या अर्थाने येतो आणि विभक्ती कोणती राहू द्या कारकार्थ करणच असतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आई सुरीने सफरचंद कापते. सुरीनेची विभक्ती काय? तृतीया. काय आहे? तृतीया. तृतीया विभक्तीचं कारकार्थ काय? करण. म्हणून बेटा याचं कारकार्थ मी लिहिलो करण. आता माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सुरीने या शब्दाची विभक्ती तृतीया आहे म्हणून कारकार्थ करण नाही. लिसन मी केअरफुली. सुरीने या शब्दाची विभक्ती तृतीया आहे म्हणून कारकार्थ करण नाही. याचं कारकार्थ करण आहे कारण तो शब्द क्रियेचं साधन आहे. आई सुरीने सफरचंद कापते. क्रिया कशाची? सफरचंद कापण्याची. सफरचंद कापण्यासाठी आईनं वापरलं काय? सुरी. मग सुरी हे क्रियेचं साधन झालं म्हणून तो करण आहे. पॉइंट नंबर 2 बेटा. माळी कुऱ्हाडीने झाड पाडतो. कुऱ्हाडीने याची विभक्ती काय? तृतीया आणि याचा कारकार्थ काय बेटा? करण. मग विद्यार्थी मित्रांनो, कुऱ्हाडीने या शब्दाची विभक्ती तृतीया आहे म्हणून कारकार्थ करण नाही. नीट आहे का? म्हणून कारकार्थ करण नाही. कारकार्थ करण हाय का? कारण तो क्रियेचं साधन आहे. त्यानं माळी कुऱ्हाडीने झाड पाडतो. झाड पाडण्यासाठी माळीनं काय वापरलं? कुऱ्हाड. मग कुऱ्हाड हे तुमचं काय आहे? ती क्रियेचं साधन म्हणून कारकार्थ करण होय. पॉइंट नंबर नेक्स्ट बेटा. घर पावसाने पडले. मग पावसाने विभक्ती काय? तृतीया. मग घर पडण्यासाठी वापरलेलं साधन काय? पाऊस. म्हणून बेटा कारकार्थ आहे करण. काय आहे? करण. ओके, हे तिन्ही वाक्य मी दिलो. चौथं वाक्य बघायला घ्या. कसाबला दोरीने फाशी दिली. दोरीने याची विभक्ती काय? तृतीया. मग कारकार्थ काय? करण. मग मला सांगा भावांनो, कारकार्थ करण का? कारण की विभक्ती तृतीया आहे म्हणून नाही. म्हणून नाही, कारण तो क्रियेचं साधन आहे. कसाबला दोरीने फाशी दिली. फाशी देण्यासाठी वापरलं काय? दोरी. मग क्रिया कशाची आहे? फाशी देण्याची. फाशी देण्यासाठी वापरली काय? दोरी. दोरी हे काय आहे? क्रियेचे साधन म्हणून कारकार्थ काय आहे? करण. इथे बघा, आजी विळीने भाजी कापते. विभक्ती आहे तृतीया आणि कारकार्थ आहे करण. काऊन करण आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आता गुगली बघा बेटा. इथं मी तुम्हाला असं दिलं काय? रामाने. बरोबर आहे. रावणास. बरोबर आहे. मारले. आता मला सांगा भावानो, रामानेची विभक्ती काय? तृतीया. कारकार्थ काय? काय का असे ना बेटा, पण करण होत नाही का? श्रीराम प्रभू हे क्रियेचं साधन नाही. रामाने रावणास मारले. राईट. रामानं रावणाला मारण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला त्या वस्तूचा उल्लेख या वाक्यातच नाही. म्हणून बेटा रामाने याचं कारकार्थ काय? हाच मोठा सस्पेन्स आहे. हे टॉपिकच्या शेवटी कळेल तुम्हाला. मी आता सांगत नाही का. आता जर मी म्हणून टाकलो बेटा करता आणि तुम्ही जर म्हणल्या करताच का, याचं उत्तर माझ्याकडे आताच नाही. याचं उत्तर बेटा टॉपिक संपल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला कळून जातं. मी सांगायची गरजच नाही. म्हणून भावांनो, तुम्ही जे आतापर्यंत जे काही पाठांतर केले असाल, तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय? करण. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय? करण. हे वरली सांगायला बरं आहे. पण इथं रामाने रावणास मारले. रामाने याची विभक्ती आहे तृतीया. तृतीयेचा कारकार्थ आहे करण. पण इथं करण होत नाही. का? कारण ते क्रियेचं साधन नाही. इथं बघा ना, कसाबला दोरीने फाशी दिले. मग दोरी हे सरळ सरळ क्रियेचं साधन आलंय. तसं रामाने रावणास मारले. कशाने मारलं? सुदर्शन चक्राने मारलं. बाणेने मारले. मारलं कशाने? त्याचा उल्लेख कराना केला का? नाही. मग तो क्रियेचं साधन होईल का? नाही. म्हणून हळूहळू गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. विभक्ती बेटा चतुर्थी. ओके, जिथं जिथं विभक्ती चतुर्थी असते, इथं ऐकून घ्या, जिथं जिथं विभक्ती चतुर्थी असते तिथं तिथं कारकार्थ हा तुमचा. आता चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय काय? सलाते, सलानाते. चतुर्थी विभक्तीचं कारकार्थ काय बेटा? संप्रदान. काय आहे? संप्रदान. काय आहे? संप्रदान. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, संप्रदान म्हणजे काय?
आता मला सांगा, हा एक शब्द आहे काय, राजाला, राजाला मुकुट, राजाला मुकुट शोभते, राजाला मुकुट शोभते, बरोबर आहे. कोणी जर तुम्हाला विचारलं की राजाला याची विभक्ती काय, मी सांगतो बेटा राजाला या शब्दाची विभक्ती आहे चतुर्थी. काय आहे, चतुर्थी. पण राजाला या शब्दाचा कारकार्थ काय, कारकार्थ आहे बेटा कर्ता. शॉकिंग न्यूज आहे. काय आहे, शॉकिंग न्यूज आहे. मग आता तुम्ही टेन्शन मध्ये आले असाल, मास्तर येडबिड झालं काय, मास्तर भयकलं की काय, काय भयकलं काय मास्तर. मास्तर म्हणाले चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कर्ता होय आणि इथं विभक्ती चतुर्थी आहे, मग कारकार्थ कर्ता कसं काय होणार, म्हणजे चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान होय. मास्तर म्हणाले की चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान होय आणि इथं विभक्ती चतुर्थी आहे म्हणाले आणि कारकार्थ कर्ता म्हणाले, म्हणजे हा भयकलं की काय. भावांनो, निलेश राठोड सर कन्सेप्च्युअली जातात. कन्सेप्ट बरोबर आहे की नाही. कन्सेप्ट ही सांगते बेटा की याचा कारकार्थ कर्ता होय. आता तुम्ही म्हणाल करता का, काय करता का, तर समजून घ्या, मी ते समजून सांगतो. बाळांनो, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय, संप्रदान. मग संप्रदान म्हणजे काय, शब्दाला सलाते सलानाते हे प्रत्यय लागून जर तो शब्द दानाचा, काय, जर तो शब्द दानाचा किंवा भेटीचा, दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त करत असेल तर कारकार्थ हा संप्रदान असतो. काय असतो, संप्रदान असतो. संपलं. आता मला सांगा बेटा, काय ज्या शब्दाला सलाते सलानाते हा प्रत्यय लागतो तो शब्द जर दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त करत असेल, दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त करत असेल, भेट मिलन, तर तो कारकार्थ संप्रदान असतो. अरे राजाला मुकुट शोभते, ना दान आहे ना भेट आहे, ना दान आहे ना भेट आहे. श्रावणीला थंडी वाजते, विभक्ती चतुर्थी आपण कारकार्थ संप्रदान नाही का, ना दान आहे ना भेट आहे. मग इथं अर्थ काय म्हणलं, दानाचा किंवा भेटीचा, दोन अर्थ आले पाहिजे, बरोबर आहे. हे दोन अर्थ जगातल्या ज्या वाक्यात आलं, ज्या शब्दाला अधोरेखित केलं, विभक्ती कोणतीही राहू द्या, कोणतीही, कारकार्थ संप्रदानच असतो. का, कारण तो दान किंवा भेट दर्शवितो. जिथं जिथं चतुर्थी लागली पण तो शब्द दानाचा किंवा भेटीचा अर्थ दाखवत नाही, इथून 5000 नाही 50 लाख वर्ष सुद्धा तुमचं संप्रदान होतच नाही, होत नाही. मग इथं बघून घ्या, आता मी गुरुजींना दक्षिणा दिली, बरोबर आहे, मी गुरुजींना दक्षिणा दिली. तर आता हे द्विकर्म क्रियापद आहे बेटा, याच्यात दोन कर्म आहे. मी गुरुजींना दक्षिणा दिली, देणारे कोण, मी, हा झाला कर्ता. जे दिली दक्षिणा याला म्हणतात प्रत्यक्ष कर्म, ज्याला दिली गुरुजींना याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती असते चतुर्थी. मग याचा कारकार्थ आहे बेटा काय, संप्रदान. आता तुम्हाला मी सांगतो संप्रदान का, कारण का इथं दान व्हायला ना, मी गुरुजींना दक्षिणा दिली, दानाचा अर्थ. इथं बघा, तिने भिकाऱ्याला पैसा दिला, देणारी कोणती, कर्ता, राईट. जे दिला पैसा प्रत्यक्ष कर्म, ज्याला दिला भिकाऱ्याला अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय, चतुर्थी. कारकार्थ काय, संप्रदान. काऊन संप्रदान रे भावा, काऊन संप्रदान, कारण की दानाचा अर्थ व्यक्त होतो, बरोबर आहे. पाहुण्यांनी स्पर्धकांना बक्षिसे वाटली, वाटणारे कोण, पाहुणे, करता. जे वाटले बक्षीस प्रत्यक्ष कर्म, ज्याला वाटले कोणाला, स्पर्धकांना अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय, चतुर्थी. आणि याचा कारकार्थ काय, संप्रदान. काऊन संप्रदान, विभक्ती चतुर्थी आहे म्हणून संप्रदान नाही, त्याचा कारकार्थ संप्रदान आहे. का, कारण की इथं स्पर्धकांना बक्षिसे दिली, काय व्हाले, दान, म्हणून बेटाचा कारकार्थ काय, संप्रदान, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा पंचमी. आता भेटीचं वाक्य मी तुम्हाला दिलो नाही, पण इथं द्या म्हणलं तर देतो. हे बघा भेटीचं वाक्य काय, नदी, भावांनो काय, नदी सागराला, नदी सागराला, नदी सागराला
मिळते, नदी सागराला मिळते. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, नदी सागराला मिळते, मग सागराला विभक्ती काय? चतुर्थी. कारकार्थ काय? संप्रदान. आता तुम्ही म्हणसाल संप्रदान का? संप्रदान का? कारण की भेट नदी सागराला मिळते, भेट झाली ना. इथं बघा बेटा, दानाचा किंवा भेटीचा अर्थ. मग नदी सागराला मिळते, नदी कोणाला जाऊन भेटली रे? सागराला. सरळ सरळ अर्थ आहे. म्हणून आपण काय करतो की चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान. जिथं जिथं चतुर्थी दिसली तिथं कारकार्थ संप्रदान लिहितो. अशी चूक करायची नाही, अशी चूक करायची नाही. कारण का? दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त झाल्याशिवाय तो तुमचा कारकार्थ संप्रदान होत नाही. विभक्ती कोणतीही राव, कोणतीही विभक्ती राव. बरोबर आहे. पुढे जाऊ तर आपण काय? पंचमी विभक्ती. इथं तर लई जबरदस्त आहे. आता काय? पंचमी विभक्ती इथं तर लई जबरदस्त आहे बेटा. पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन होऊन, अनेक वचनातही ऊन होऊन. आणि पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे अपादान. काय आहे? अपादान. काय आहे बघून घ्या, अपादान. आता अपादान म्हणजे काय? अपादान म्हणजे काय? अपादान बघा इथं तुम्हाला सांगतो, अपादान. आता हे सुद्धा समजून घ्या. अपादान म्हणजे काय? वियोग. अपादान म्हणजे काय? वियोग किंवा दुरावा. अपादान म्हणजे काय? वियोग किंवा दुरावा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा विभक्ती पंचमी लागते, आता तुमचं कार्यक्रम इथे एक गोष्ट क्लिअरच करून देतो. कारण तुम्हाला तेव्हापासून वाटत असेल ना मास्तर, तुम्ही म्हणाले विभक्ती कोणती राहू दे, कारकार्थ कोणताही राहू शकतो. तुम्ही म्हणाले चतुर्थी विभक्ती आहे पण कारकार्थ संप्रदान नसून करता राहू शकतो, कर्म राहू शकतो. असं का बा? आता तुम्हाला मी क्लिअर करून देतो. कन्सेप्ट काय म्हणते? जेव्हा जेव्हा विभक्ती पंचमी असते तेव्हा तेव्हा कारकार्थ अपादान होईल याची गॅरंटी नाही. कारकार्थ अपादान तेव्हाच असतो जेव्हा वियोग किंवा दुरावा असतो. मग तुमच्या मनात आला असेल मास्तर आता आम्हाला असा शब्द दाखवा, असा शब्द दाखवा. कसा? असा शब्द दाखवा त्याची विभक्ती पंचमी नसावी पण कारकार्थ अपादान असावा. बरोबर आहे. मग अपादान कसा? नीट लक्ष द्या. आता आईच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू टपटपत होते. मग डोळ्यातून विभक्ती कोणती? पंचमी. बरोबर आहे. पंचमी विभक्तीचा कारकार्थ काय? अपादान. अपादान म्हणजे काय? वियोग किंवा दुरावा. समजा बेटा इथं हा डोळा आहे, समजा. बरोबर काय? डोळा आहे, या डोळ्यातून अश्रू टपटपत आहे. बरोबर आहे. अरे डोळ्यातून अश्रू टपटपत आहे म्हणजे डोळ्याचा आणि अश्रूचा वियोग झाला, डोळ्याचा आणि अश्रूचा दुरावा झाला. या डोळ्यातून गळालेलं अश्रू डबल डोळ्यात जाईल का? नाही, दुरावा झाला. मग इथं वियोग व्हायला म्हणून कारकार्थ अपादान आहे, पंचमी लागली म्हणून नाही. अरे आपले डोळे आपले अश्रू, आपले डोळे आपले अश्रू, आपले अश्रू आपले नाही. लोकांचं काय कार्यक्रम अवघड आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याची विभक्ती पंचमी, कारकार्थ अपादान आहे. काय आहे? अपादान. उद्या जर तुम्हाला प्रश्न आला की जिथं जिथं विभक्ती आहे तिथं तिथं कारकार्थ अपादानच होतो, हे कंपल्सरी नाही. हे डोक्यातून काढून टाका. विभक्ती पंचमी आहे पण कारकार्थ अपादान आहे का? कारण विद्यार्थी मित्रांनो तो दुरावा किंवा वियोग दर्शवितो. इथं बघा, शेखर घरून निघाला, शेखर घरून निघाला. विभक्ती काय? पंचमी. बरोबर आहे. पंचमीचा कारकार्थ काय? अपादान. मग इथं अपादान आहे का? अपादान 100% अपादान आहे का? कारण की घराचा आणि शेखरचा वियोग झाला, घराचा आणि शेखरचा दुरावा झाला, एकमेकापासून दूर झाले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कारकार्थ काय त्याचा? सरळ सरळ अपादान. साप बिळातून बाहेर पडला, बिळातून साप गेला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऊन पंचमी, साप बिळातून बाहेर पडला म्हणजे कारकार्थ काय? अपादान. का अपादान? कारण की सापाचा आणि बिळाचा वियोग झाला, सापाचा आणि बिळाचा वियोग झाला. सगळ्यात डेंजर आणि खतरनाक पॉइंट हा इथं आहे बेटा. सगळ्यात डेंजर आणि खतरनाक पॉइंट इथं आहे. मी तुम्हाला म्हणलो होतो ना विभक्ती वेगळीच असेल, कारकार्थ वेगळाच असेल. चेक करून घ्या. तो बालपणी आईस मुकला. आईस या शब्दाची विभक्ती काय? भावांनो याची विभक्ती होते चतुर्थी. चतुर्थीचा कारकार्थ काय? संप्रदान. संप्रदानाचा अर्थ काय? दानाचा किंवा भेटीचा. तो लहानपणी आईस मुकला. मुकला म्हणजे दान झालं का? नाही. भेट झालं का? नाही.
तो लहानपणीच आईस मुकला, म्हणजे आईचा आणि त्याचा वियोग झाला, आईचा आणि त्याचा दुरावा झाला. मग आईस मुकला विभक्ती चतुर्थी पण कारकार्थ अपादान. आता मला सांगा माझ्या बंधू आणि भगिनींनो, विभक्तीचा आणि कारकार्थाचा काही दूरदूरपर्यंत संबंध नाही. संबंध आहे फक्त कन्सेप्टचा. संबंध आहे कुणाचा? कन्सेप्टचा. अरे ज्याला कन्सेप्ट कळाली त्याला कार्यक्रम कळाला. बरोबर आहे. बघा माझी जी भाषा आहे बेटा थोडीशी एकदम कशी आहे, आपली गावरान आहे. बरोबर आहे. आणि गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवतो. एकदम असं स्टँडर्ड भाषा वगैरे ती काही तेवढं काही आपल्याला जमणार, पण गावरान भाषेत एकदम गावरान तर का तसलं. मग तो लहानपणीच आईस मुकला. अरे लहानपणी आई त्याला सोडून गेली, आईचा त्याचा दुरावा झाला. सलाते सलाना ते आईस हा स प्रत्यय लागला, स लागला म्हणून विभक्ती चतुर्थी. कारकार्थ चतुर्थीचा काय आहे? संप्रदान. संप्रदान तवा जेव्हा दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो. ना दान आहे ना भेट आहे, संप्रदान आलं कुठून? मग विद्यार्थी मित्रांनो, तो लहानपणीच आईस मुकला, नाहीचा त्याचा दुरावा झाला म्हणून कारकार्थ काय? अपादान आला. इथं बघा ना, त्याला गणिताला मुकावे लागले. गणिताला सलाते सलानाते चतुर्थी. कारकार्थ काय? अपादान. काऊन अपादान? कारण की विद्यार्थी मित्रांनो कारकार्थ अपादान आहे का? कारण त्याला गणिताला मुकला, म्हणजे त्यानं गणित सोडून दिलं ना रे. मग त्याला गणिताला मुकला म्हणजे तो गणित सोडून दिला, गणिताचा त्याचा दुरावा झाला. कळाले तुम्हाला? गणिताचा त्याचा दुरावा झाला. मग मला सांगा बेटा, मी थोड्या वेळाखाली बोललो होतो, काय बोललो होतो? की वाक्य वेगळेच राहतात, विभक्ती वेगळीच राहते, कारकार्थ वेगळाच राहतो. विभक्ती वेगळीच आहे चतुर्थी, कारकार्थ वेगळाच आहे अपादान. याला कन्सेप्ट म्हणतात. भोकंपट्टी करून फायदा नाही. बरोबर आहे. आपण जो बेटा षष्टीकडे, षष्टीचे प्रत्ययाचा चिचेच्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, षष्टी विभक्तीचा कारकार्थ नसतो मास्तर. षष्टी विभक्तीचा कारकार्थ हा कारक संबंध असतो. बरोबर आहे. संबंध. मग संबंध उदाहरणार्थ काय? इथं संबंध म्हणजे एक लक्षात ठेवा, जर अचानक कोणी विचारलं चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय, संबंध लिहा मोकळा व्हा. सॉरी माफ करा, षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय? संबंध लिहा आणि मोकळं व्हा. संबंध लिहायचं आणि मोकळं व्हायचं, तो षष्टी विभक्तीचा कारकार्थ आहे षष्टीचा. इथं तुमचं कोणतंच गोष्ट पण भविष्यात लागू कसं होते ते दाखवतो. बघा, राणीची साडी. बरोबर आहे. राणीची साडी संबंध कोणाशी आहे? साडीशी. कोणाचा? राणीचा. उडदाचे पापड, पापडाचा संबंध कोणाशी आहे? उडदाची. वडाचे झाड, उंदराची शेपटी. सरळ सरळ आहे बेटा. म्हणून षष्टी विभक्तीचा कारकार्थ हा कारक संबंध असो. कोणी विचारलं तर संबंध लिहायचं. बाकी याच्यावरचा जो कार्यक्रम आहे तो एंडिंगला आहे. म्हणजे षष्टी विभक्तीचं इथं संपलं नाही, याचा कार्यक्रम पुन्हा एंडिंगला असेल. ओके. सगळ्यात डेंजर आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे सप्तमी. सगळ्यात डेंजर आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे काय? सप्तमी. राईट. सप्तमी विभक्ती, सप्तमी विभक्ती प्रत्यय तय्या, एक वचनाती तय्या, अनेक वचनाती तय्या. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे बेटा, राईट, काय? अधिकरण. हा पॉइंट लय जबरदस्त आहे. अधिकरण. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अधिकरण म्हणजेच, बरोबर आहे, अधिकरण म्हणजे काळ किंवा स्थळ दर्शविणे. अधिकरण म्हणजेच काय? काळ किंवा स्थळ दर्शविणे. जिथं जिथं काळ दर्शवित त्याला कालाधिकरण म्हणतात. काय? कालाधिकरण. आणि जिथं जिथं स्थळ दर्शवित त्याला म्हणतात स्थलाधिकरण. स्थलाधिकरण काय म्हणतात? स्थलाधिकरण. जिथं जिथं काळ दर्शवित त्याला म्हणतात कालाधिकरण, आणि जिथं जिथं स्थळ दर्शवित त्याला म्हणतात स्थलाधिकरण. म्हणजे या अधिकरणाचे हे दोन प्रकार पडतात. या अधिकरणाचे भावांनो हे दोन प्रकार पडतात. म्हणून उद्या चालून तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर काढसाल तेव्हा लई काळजीपूर्वक काढावं लागते. कारण का? कालाधिकरण असेल तर कालाधिकरण लिहा, स्थलाधिकरण असेल तर स्थलाधिकरण लिहा. पण त्यानं पहिलं ऑप्शन अधिकरण दिलं आणि तुम्ही तिथं गोल केला आणि चौथं कालाधिकरण दिलं तर त्यानं चौथं उत्तर देते, पहिलं देत नाही. हे पुढे चालून तुम्हाला कळलं. मग जसं की त्यांनी इथं दिलंय वाक्य, काय दिलं? मी रोज सकाळी लवकर शाळेत जातो. आता आपल्याला इथं दोन शब्दाला विक्रायच्या, शाळेत आणि सकाळी. आता रोज सकाळी मी शाळेत जातो. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी इथं ई लागला म्हणजे विभक्ती सप्तमी आहे.
बरोबर आहे. शाळेत त लागला म्हणजे याची सुद्धा विभक्ती सप्तमी आहे. दोघाची विभक्ती सप्तमीच आहे. बरोबर आहे. म्हणून मी वर लिहितो की या दोघाची विभक्ती काय आहे? सप्तमी. जसं याला बी इथं सप्तमी. बरोबर आहे. सप्तमी. राईट. आणि इथं बी काय? सप्तमी. बरोबर आहे. सप्तमी. पण आपलं पॉइंट काय आहे? कार्यक्रम काय आहे? सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय बेटा? अधिकरण. अधिकरणाचे दोन प्रकार, स्थलाधिकरण आणि कालाधिकरण. जेव्हा जेव्हा विभक्ती सप्तमी लागतं तेव्हा तेव्हा कारकार्थ अधिकरणच असतो असं कंपल्सरी नाही. बिलकुल नाही. कारकार्थ अधिकरण तवाच असतो जेव्हा तो स्थळ किंवा काळ दर्शवितं. मग इथं दर्शविलं बेटा या दोघांचेही कारकार्थ तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता अधिकरण. काय? अधिकरण. दोघांचं. राईट. आता अधिकरण का? कारण की केव्हा सकाळी काळ दर्शवित म्हणून कालाधिकरण. काय? कालाधिकरण. आणि बेटा शाळेत स्थळ दर्शवित म्हणून याला काय म्हणायचं? स्थलाधिकरण. काय म्हणायचं? स्थलाधिकरण. म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्थळ आणि काळ दर्शविणे कालाधिकरण आणि स्थलाधिकरण. म्हणून उद्या चालून तुम्हाला प्रश्न कसा येतो? गाणाऱ्या घरात माझे बालपण गेले. काय? गाणाऱ्या घरात माझे बालपण गेले. त म्हणजे विभक्ती आहे सप्तमी. काय आहे? सप्तमी. बरोबर आहे. सप्तमीचं कारकार्थ आहे बेटा अधिकरण म्हणून इथे झाला अधिकरण. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो त्यांना ऑप्शन कसे टाकते? गाणाऱ्या घरात स्थळ दाखवलं की नाही आणि आपलं मेन अजेंडा काय? स्थळ किंवा काळ. दोन्हीपैकी एक. विभक्ती कोणती राहू, सप्तमीच पाहिजे असं नाही, कोणती राहू द्या, त्याचा कारकार्थ अधिकरण असणार. मग इथं बघा गाणाऱ्या घरात माझे बालपण गेले राईट अधिकरण. आता या अधिकरणामध्ये प्रकार कोणता आहे? स्थळ की काळ? घरात. कोठे. काय? कोठे. घरात. मग काय दिसलं? स्थळ. म्हणून याचं उत्तर असणार बेटा जर ऑप्शन मध्ये टाकलं तर काय? स्थलाधिकरण. काय? स्थलाधिकरण. काय असणार? स्थलाधिकरण. जर स्थलाधिकरण ऑप्शन मध्ये नसेल तर उत्तर असणार अधिकरण. पण कालाधिकरण लिहिता येत नाही का? कारण ते काळ दाखवतच नाही. ते काळ दाखवतच नाही. पुढे बघा साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. कोठे? घरा. मग विभक्ती घरा. रा रला आ लागलं म्हणजे विभक्ती झाली बेटा सप्तमी. बरोबर आहे. कारकार्थ काय? अधिकरण. अधिकरण. आणि आपल्याला माहिती आहे अधिकरणाचे दोन प्रकार आहे. ह्या काय दर्शविला? स्थळ म्हणून याला काय म्हणायचं? स्थलाधिकरण. बरोबर आहे. हे झालं बेटा इथपर्यंत तुमचा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ. कालाधिकरण, स्थलाधिकरण. आता वाक्य ओरली नीट ऐकून घ्या. तसं मी तुम्हाला इथे एक चार्ट दिलेलाच आहे. बरोबर आहे. चार्ट मध्ये काय दिलं मी? विभक्ती आणि कारकार्थ. एक सरळ पाठ करण्यासाठी तुम्हाला वाचण्यासाठी. प्रथमा कर्ता, कर्ता क्रिया करणारा. द्वितीया कर्म, क्रिया सोसणारा. तृतीया करण, क्रियेचे साधन. चतुर्थी संप्रदान, दानाचा किंवा भेटीचा अर्थ. त्याच्यानंतर पंचमी राईट अपादान, वियोग किंवा दुरावा. षष्ठी संबंध क्रियापदाशी इतर शब्दाशी. सप्तमी अधिकरण, अधिकरण क्रियेचे स्थळ किंवा काळ. म्हणजे एका लाईन मध्ये तुम्ही वाचून या चार्टवरून पाठ करून घेऊ शकता. पण हे चार्ट म्हणजेच आपला धोका होय. हे चार्ट म्हणजेच आपल्याला भेटलेला धोका होय. आणि चार्ट म्हणजेच आपल्याला बसणारा जबरदस्त धक्का आहे. का धक्का आहे? आपण ओरली वाचून घेता. प्रथमाचं करता, द्वितीयचं कर्म, तृतीयचं करण, चतुर्थी संप्रदान, पंचमीचं अपादान, षष्ठीचं संबंध, सप्तमीचं अधिकरण. बरोबर आहे. राईट. आणि अधिकरणाचे दोन प्रकार स्थलाधिकरण, कालाधिकरण. मग उद्या आपल्याला प्रश्न येऊन जातो आपण डायरेक्ट लिहून टाकतो सप्तमीचं. पण तसं नका करू. राईट. हे जे मी इकडं लिहून दिलो ना हे महत्वाचे आहे. हे जे इकडे लिहून दिलं ना बेटा हे महत्वाचं आहे. क्रिया करणारा, क्रिया सोसणारा. क्रियेचं साधन आल्याशिवाय करण नाही. दानाचा किंवा भेटीचा अर्थ आल्याशिवाय संप्रदान नाही. वियोग किंवा दुरावा आल्याशिवाय अपादान नाही. क्रियेचा पदाशी संबंध असल्याशिवाय संबंध नाही. राईट. आणि इथं संबंध क्रिया ते स्थळ किंवा काळ दर्शवल्याशिवाय तुमचं बाळांनो काय नाही? अधिकरण नाही. आता आहे सराव प्रश्न. बरोबर आहे. हे सराव प्रश्न जर तुमचे झाले, सगळे मी आलेले प्रश्न घेतले, मध्ये इश्यूशन वगैरे टाकलं नाही मी, पण या प्रश्नावरून तुमचं एकदम माइंड फ्रेश होऊन जाईल की बाबा खरंच इथं कन्सेप्ट लय डेंजर आहे. बरोबर आहे. आणि त्या कशा? प्रश्न पहिला बेटा सगळे वाक्य मी इथे गेल्या अधोरेखित पण केलेलं आहे. अनिलने चहा आणला. अनिलनेची विभक्ती काय भावांनो? तृतीया. कारण का नेशी नीशी लागलं. मग अनिलने चहा आणला याचा कारकार्थ काय? करता. ओके. आता नीट आहे का? अनिलने चहा आणला
विद्यार्थी मित्रांनो, आपण तर ओरली बघतो तृतीय विभक्तीच कारक अर्थ काय करण, पण मी दिलो का इथं नाही, करण नाही का तो क्रियेचं साधन नाही, कर्म नाही का विभक्ती द्वितीय नाही. मुद्दा लक्षात आलं. तिसरं, वियोग किंवा दुरावा नाही म्हणजे अपादान नाही, दानाचा किंवा भेटीचा अर्थ नाही म्हणजे संप्रदान नाही, स्थळ किंवा काळ नाही म्हणजे अधिकरण नाही. म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जिथं कोणताच अर्थ व्यक्त होत नाही, विभक्ती कोणतीही राव कारकार्थ करता होतो. काय म्हणलं, जिथं कोणताच अर्थ व्यक्त होत नाही, विभक्ती कोणतीही राव कारकार्थ करता होतो. जर मी शिकवल्यापैकी एखादा अर्थ व्यक्त झाला तर कारकार्थ मात्र जो असेल ते होतो. बरोबर आहे. पण इथं कोणती गोष्ट दर्शवलं, अनिलने चहा आणला, विभक्ती तृतीय आहे पण कारकार्थ करता का, ना स्थळ आहे, ना काळ आहे, ना वियोग आहे, ना दुरावा आहे, ना अपादान आहे, संप्रदान काहीच नाही. इथं कुत्रा पायथ्याशी झोपला. बरोबर आहे. पायथ्याशी, नेशी नीशी विभक्ती काय तृतीय, काय आहे तृतीय. मग कारकार्थ काय, अधिकरण. काय आहे, अधिकरण. अधिकरणामध्ये कोणता बेटा, स्थलाधिकरण. काय, स्थलाधिकरण. स्थलाधिकरण. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कुत्रा पायथ्याशी झोपला, विचारा कोठे झोपला, पायथ्याशी. अरे भले नेशी नीशी विभक्ती तृतीय असेल पण शब्द स्थळ किंवा काळ दर्शवायला म्हणून स्थलाधिकरण. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विभक्तीवरून कारकार्थ कधीच ओळखता येत नाही. प्रत्ययावरून विभक्ती, पण विभक्तीवरून कारकार्थ नाही, अर्थावरून. बरोबर आहे. बघा, लीप वर्ष 4 वर्षांनी एकदाच येतो. वर्षांनी, नेशी नीशी विभक्ती आहे तृतीय पण कारकार्थ काय, अधिकरण. काय आहे, अधिकरण. मग अधिकरणामध्ये कोणता, कालाधिकरण. काय आहे, कालाधिकरण. मग कालाधिकरण का, कारण केव्हा वर्षांनी काळ दर्शविला कालाधिकरण, केव्हा वर्षांनी काळ दर्शविला कालाधिकरण. मी खूप गाव फिरलो, खूप गाव फिरलो हे चॅलेंजिंग पॉइंट आहे. आता खूप गाव फिरलो, गावची विभक्ती काय, प्रथमा. गुरुजीने तुम्हाला शिकवलंय प्रथमा विभक्तीच कारकार्थ काय, करता. पण मी खूप गाव फिरलो याचं काय आहे, अधिकरण. काय आहे, अधिकरण. अधिकरणामध्ये कोणता, खूप गाव फिरलो. राईट, स्थलाधिकरण. अधिकरणामध्ये कोणता बेटा, स्थलाधिकरण. मग तुम्ही म्हणसाल स्थलाधिकरण का, कारण कोठे फिरलो, गाव फिरलो, स्थळ दाखवितं. काय दाखवितं, स्थळ. म्हणून स्थलाधिकरण. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी खूप गावं फिरलो याचं उत्तर काय, स्थलाधिकरण. ते दाखवलं स्थळ. मग आता विचार करा बरं, विभक्ती कोणती, प्रथमा. कारकार्थ कोणतं, अधिकरण. पुस्तक सांगतं प्रथमा विभक्ती कारकार्थ काय, करता. इथं विभक्ती या प्रथमा, कारकार्थ आहे अधिकरण. पण अधिकरण का, कारण की तो शब्द क्रियेचं स्थळ किंवा काळ दर्शवितं. कसं कळालं, किती चांगलं शिकवलो, कळालं का, आणि हा टॉपिकची डोक्यातून भीती निघून गेली का, हा टॉपिक क्लिअर झाला का, आयुष्यात परत हा टॉपिक शिकायची गरज आहे का, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बरोबर आहे. चलो नेक्स्ट बेटा, कृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला. बघून घ्या, हे देतो बेटा 1 नंबर, इथे देतो 2 नंबर, इथे देतो 3 नंबर. बरोबर आहे. आता 1 नंबर म्हणजे मी बोलायलो कोणाबद्दल, कृष्णाबद्दल. 2 नंबर म्हणजे बोलायलो कोणाबद्दल, चक्राबद्दल. आणि 3 नंबर म्हणजे बोलायलो कोणालो, शिशुपाल बद्दल. मग हे सिक्वेन्स नुसार प्रश्न येतात आणि उत्तर काढा म्हणतात. मग मला सांगा, कृष्णाने विभक्ती काय, तृतीया. काय आहे, तृतीया. कारकार्थ काय, करता. काऊन करता रे भावांनो, याच्यासाठी करता अधिकाऱ्यांनो, कारण तो कोणताही अर्थबोध करून देत नाही. बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चक्राने विभक्ती काय, तृतीया. आणि कारकार्थ काय बेटा, इथं करण. काऊन करण, तो क्रियेचं साधन आहे. मारण्यासाठी वापरलं काय, चक्र.
चेक करा, इथे तृतीया, इथे तृतीया, इथं करता, इथं करण, असं काऊन? कारण की कृष्णाने कोणताच अर्थ व्यक्त करून देत नाही, पण चक्राने क्रियेचं साधन या अर्थाने आलं. शिशुपालचा वध केला, शिशुपालचा विभक्ती काय? षष्ठी, बरोबर आहे. आणि इथं काय बेटा? संबंध, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या असे प्रश्न आपल्याला जर आले, कार्यक्रम किती डेंजर आहे रे भावांनो. असे प्रश्न जर आपल्याला आले तर कार्यक्रम किती डेंजर आहे, डेंजर आहे की नाही. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या. चलो नेक्स्ट बेटा, बाबा, राईट राईट. एक, इथं दोन, इथं तीन, इथं चार, आणि इथं घरीला अधोरेखित करतो 5. कितीला अधोरेखित केलं मी? 5. मग बघून घ्या, 1 2 3 4 आणि 5. मग विद्यार्थी मित्रांनो, 5 कंटेंटला मी इथं अधोरेखित केलो की नाही, बरोबर आहे. मग आता तुम्ही एका एकाने चेक करा. 1 नंबर काय? बाबा, विभक्ती लिहून टाकतो मी, काय? प्रथमा, बाबा प्रथमा, बरोबर आहे. कोणता अर्थ व्यक्त करून देतो का बाबा शब्द? नाही, म्हणून डायरेक्ट लिहून टाकतो मी करता. काय लिहितो? करता, कारण कोणताच अर्थ व्यक्त होत नाही. आता दुपारी, री, दुपारी विभक्ती काय? सप्तमी, कारण तैया सप्तमी. मग केव्हा? केव्हा? दुपारी, कालाधी, म्हणजे अधिकरण लिहितो, काय? अधिकरण. इथं बघा काय? अधिकरण. मग अधिकरणामध्ये कोणता? केव्हा? दुपारी, कालाधिकरण, काय? कालाधिकरण, कालाधिकरण, बरोबर आहे. पुढे काय म्हणतो त्यानं? विमानाने, म्हणजे विभक्ती कोणती बेटा? तृतीया, काय आहे? तृतीया. मग विमानाने विभक्ती तृतीया, कारक काय? करण. का? कारण की जेव्हा बाबा घरी आले तेव्हा येण्यासाठी बाबानं वापर कशाचा केला? विमानाचा. जर त्यानं 2 व्हीलरचा केला असता तर 2 व्हीलर, विमान केलं तर विमान, ट्रेन केलं तर ट्रेन, राईट, आगगाडी. म्हणून विमान हे क्रियेचं साधन आहे. दिल्लीहून, बरोबर आहे. विभक्ती आहे बेटा पंचमी, बरोबर आहे. मग कारक काय? अपादान, अपादान. का अपादान? कारण की बाबा दिल्लीहून घरी परतले, म्हणजे जेव्हा बाबा दिल्लीहून निघाले तेव्हा बाबाचा आणि दिल्लीचा वियोग झाला, दुरावा झाला. येस की नो? वियोग झाला, दुरावा झाला. म्हणून बेटा विभक्ती आहे पंचमी, कारक अपादान. घरी, र, घरी, रलाही लागला सप्तमी, म्हणून विभक्ती आहे सप्तमी. मग मला सांगा बेटा, घरी काय आहे? अधिकरण. मग अधिकरणामध्ये कोणता? कोठे? घरी, स्थलाधिकरण, काय? स्थला अधिकरण, स्थलाधिकरण. मग मला सांगा बेटा, इथं स्थळ दर्शवित, म्हणून याला काय म्हणायचं? स्थलाधिकरण, बरोबर आहे. म्हणून कालाधिकरण आणि स्थलाधिकरण ह्या अशा गोष्टी आहेत, राईट. मग मला सांगा भावांनो, मी जे तुम्हाला मागच्या कंटेंटमध्ये सांगितलं की विभक्तीचा आणि त्याचा काही संबंध नाही, जो अर्थ व्यक्त झाला, जो कन्सेप्ट तिथं आहे, ज्याचा अर्थ व्यक्त होतो त्याचं नाव त्याला द्या, असं कन्सेप्टली शिका. मार्क कटून दाखवावे या टॉपिकवर परीक्षकांनी तुमचा. काकूने काकाचे कामत कात्रीने कापले म्हण, काकूने, राईट. 1 इथं मी अधोरेखित केला बेटा, काय? सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही काढून मला कमेंटमध्ये सांगा, बरोबर आहे. पुढे जाऊ आपण. उन्हाळ्यात खूप गरमी होते, उन्हाळ्यात, हे 1 आणि हे 2. मग बेटा 1 उन्हाळ्यात, याची विभक्ती आहे सप्तमी, काय आहे? सप्तमी. आणि 2 गरमी, याची विभक्ती आहे बेटा गरमीची, काय? प्रथमा, प्रथमा. त्याला ई लावून सप्तमी झाली नाही, ती प्रथमा. मग इथं मला सांगा, उन्हाळ्यात कारक काय? अधिकरण, अधिकरण. आणि गरमी, उत्तर काय? करता. सोपा आणि साधा प्रश्न, बरोबर आहे. पुढं, राईट. बघा इथं काय म्हणते? बंडूने कुंडीत रोप लावले. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढं काय म्हणलं त्याने? दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात. हा प्रश्न मस्त आहे बेटा. दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात. आता पुन्हा 1 नंबर, पुन्हा 2 नंबर. इथं बघा किती मजा येते. आता 1 आणि हा 2, दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात. म्हणजे बेटा दिवसाचे, याची विभक्ती काय आहे? षष्ठी, बरोबर आहे. आणि याची सुद्धा विभक्ती काय आहे? षष्ठी. षष्ठी विभक्तीचा कारक अर्थ काय आहे? संबंध. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं जर तुम्ही बघितलं, दिवसाचे रात्रीचे दोघांचेही आहे बेटा, याचा आहे अधिकरण,
अधिकरण आणि याचं सुद्धा आहे अधिकरण आणि दोघांचं विद्यार्थी मित्रांनो जर उत्तराचं जोड लावलं तर कालाधिकरण. काय? कालाधिकरण. आता सांगा विद्यार्थी मित्रांनो विभक्ती कोणती आहे? षष्ठी. कोणती आहे? षष्ठी. मग विभक्ती षष्ठी आहे पण दोघांचं कारकार्थ काय? अधिकरण, कालाधिकरण आणि स्थलाधिकरण. मग कालाधिकरण आणि स्थलाधिकरणामध्ये केव्हा रात्री केव्हा दिवसा म्हणून बेटा कालाधिकरण, कारण की काय दर्शविते? काळ दर्शविते. काय दर्शविते? काळ. मग आता मला सांगा आपण तर वाचतो षष्ठी विभक्तीचा कारकार्थ संबंध होय पण इथं संबंध आहे का? नाही. आहे का? नाही. का? कारण की ते काळ किंवा स्थळ दर्शविते म्हणून विभक्तीचा आणि कारकार्थाचा संबंध नाही. विभक्तीचा आणि कारकार्थाचा संबंध तिथंच आहे. कुठं? बस स्टँडवर, मेसवर, अभ्यासिकेत वरली कोणी विचारलं पोहे खातानी प्रथमाचं काय, द्वितीयाचं काय, तृतीयाचं काय, चतुर्थीचं काय, पंचमीचं काय, षष्ठीचं काय, सप्तमीचं काय, वाक्य द्यायचं ना मग उत्तर काढायचं. मजा येते. कारण षष्ठीचा विभक्त कारकार्थ तुमचा आहे संबंध पण इथं नाही. म्हणून बेटा श्रावणात पौर्णिमा असते. विभक्ती काय? सप्तमी. आणि केव्हा असते? श्रावणात. कालाधिकरण. मी डायरेक्ट लिहायला होता कालाधिकरण कारण एकालाच अधोरेखित केलं. ओके. त्याच्यानंतर त्याच्या नाकाला धार लागली. हा वाक्य लय डेंजर आहे. जे कोणी विद्यार्थी पेपर असेल ना बेटा तर याला विसरूच नका. हे येणार म्हणजे येणार. आता बघून घ्या. त्याच्या नाकाला धार लागली. मी ते एक्सप्लेनेशन मध्ये सांगतो. नाकाला या शब्दाची विभक्ती आहे बेटा चतुर्थी. काय आहे? चतुर्थी. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे संप्रदान. काय आहे? संप्रदान. पण विद्यार्थी मित्रांनो त्याच्या नाकाला धार लागली. विभक्ती आहे चतुर्थी पण कारकार्थ आहे बेटा काय? अधिकरण. काय? अधिकरण. म्हणून याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो कालाधिकरण. सॉरी माफ करा. विभक्ती चतुर्थी आहे पण याचा कारकार्थ माफ करा बेटा अपादान. अपादान. माफ करा अपादान. काय आहे? अपादान. का बरं अपादान? बरोबर आहे. त्याच्या नाकाला धार लागली. नाकातून शेंबूड गळालय. नाकातून शेंबूड गळालय. नाकाचा आणि शेंबडाचा वियोग झाला ना. तुम्ही म्हणसाल आजकच बोलायला मास्तर नाकातून शेंबूड गळालय. बेटा नाकातून शेंबूड गळालय रस होय ना. कोणता रस? बिभत्स रस. कोणता रस? बिभत्स रस होय ना. बरोबर आहे की नाही? बिभत्स रसाचा स्थायी भाव काय? विस्मय, किळस, तिटकारा. आणि बिभत्स रसाचा स्थायी भाव काय? जुगुप्सा. जुगुप्सा. बिभत्स रस स्थायी भाव काय? जुगुप्सा. विस्मय नाही. विस्मय तर तुमचा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. जुगुप्सा. म्हणून बेटा जुगुप्साचा अर्थ काय? कंटाळा. मग तिथं वियोग झाला ना म्हणून कारकार्थ काय? अपादान. हे IMP क्वेश्चन असेल. याला स्टार केलं मी. IMP. बरोबर आहे. तो फटक्यात. तो एका फटक्यात नारळ फोडतो. फटक्यात. आता इथं कार्यक्रम लय अवघड आहे. फटक्यात. मग फटक्याला याची विभक्ती आहे बेटा चतुर्थी. काय आहे? चतुर्थी. आणि विद्यार्थी मित्रांनो या विषयात गोष्ट विसरू नका. याला सुद्धा मी स्टार केलं. याचा कारकार्थ आहे बाळांनो करण. काय आहे? करण. तो एका फटक्याला नारळ फोडतो म्हणजे फटक्यात. फटक्याने. नारळ फोडण्यासाठी वापरलं काय? फटका. फटका काय? क्रियेचं साधन म्हणून त्याचा कारकार्थ काय? करण. ओके. हे IMP पॉइंट आहे. हे तुमचं नदी सागराला मिळते. मग सागराला विभक्ती काय? चतुर्थी. आणि कारकार्थ काय बेटा? याचं तुमचं चतुर्थीच कारकार्थ काय? संप्रदान. मग संप्रदान काऊन भावानो? कारण की दानाचं किंवा भेटीचं. नदी सागराला भेटली वाक्य घेतलं. राईट. हा IMP वाक्य आणि तुमच्या परीक्षेला खूप वेळेस आलंय. हा IMP वाक्य आहे आणि हा परीक्षेला खूप वेळेस आला. बघा नगर हायवे मुंबई हायवेला तळेगाव जवळ भेटतो. हायवेला विभक्ती आहे चतुर्थी आणि कारकार्थ विद्यार्थी मित्रांनो काय? संप्रदान. संप्रदान. का संप्रदान? कारण की विभक्ती चतुर्थी आहे म्हणून संप्रदान नाही. ते संप्रदान आहे. कारण का? तो शब्द जो आहे तो भेटीचा अर्थ दर्शवितो. नगर हायवे मुंबई हायवेला
तळेगाव जवळ भेटतो, शब्द बघा, तळेगाव जवळ भेटतो, विषय संपला. म्हणून भेटीचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, बाबा एकादशीला पंढरपूरला जातील. मग इथं मी अधोरेखित किती शब्दाला केलं बेटा? 2. बाबा एकादशीला पंढरपूरला जातील 1 आणि 2 याची मी तुमची कमेंटमध्ये वाट बघेल. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा द्या आणि हा 1 तासाचा जो तुमचा लेक्चर आहे, या 1 तासाच्या लेक्चरमध्ये कारक अर्थ उपपदार्थ नावाचा टॉपिक मी तुमचा कव्हर केला, राईट. आणि विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकला एकदा बघितल्यानंतर महाराष्ट्रातला कोणताही पेपर सोडवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की विभक्ती कोणती लागली त्याच्यावर इमोशनल न होता तो विभक्ती कोणता अर्थ दर्शवते त्याच्यावरून शोधा. बरोबर आहे. म्हणून पुन्हा एकदा बेटा मी हा टॉपिक जसं तुमच्या समोर आणला, लवकरच दुसरा टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये येईल आणि तो सुद्धा टॉपिक असंच एकदम बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत मी तुम्हाला घेईल. काय वाटतं, कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी निलेश राठोड सर इथं तुमची रजा घेतो. एक टॉपिक तुमचा कव्हर केला आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत बेटा दुसरा टॉपिक. तब तक के लिए थँक्यू, बाय, गुड बाय, बेस्ट ऑफ लक तुम्हाला.